अशोक खरातचा कुठेतरी एन्काउंटर करतील, कारण त्याच्याशी अनेकांची नावं जोडली गेली आहेत. ती पुढे येण्याची शक्यता आहे. आता सत्ताधारी पक्षामधील नेते मंत्र्यांचाही काही नावं आहेत, त्यामुळे त्याबाबतचे पुरावे बाहेर येण्याआधीच हेच लोक खरातचा एन्काउंटर करतील अशी शंका काँग्रेसचे खासदार प्रणिती शिंदे यांनी बोलून दाखवले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी अशोक खरातबाबत सरकारवरती खळबळजनक आरोप केलाय. त्या म्हणालेत, अशोक खरात प्रकरणात सत्तेतील अनेक लोकांचे संबंध समोर येतील, त्यामुळे त्याचा एन्काउंटर होऊ शकतो. अशोक खरातच्या सोलापूर जिल्ह्यामधील जमिनीबाबत खासदार शिंदे म्हणालेत, सरकारमधील मंत्री, अधिकारी आणि अशोक खरात यांचे 100% मिलीभगत आहेत. काही पुरावे बाहेर येणार आहेत, पण त्या अगोदरच त्याचा सत्ताधारी पक्षामधील लोकच काहीतरी करतील. रुपाली चाकणकर यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर यांनी बँकेची खाती बनावट असल्याचा दावा केलाय. त्यावर तसे पुरावे मिळाल्याचंही शिंदे यांनी म्हटलंय. एकीकडे महिला आरक्षणाची चर्चा होत असताना नाशिकसारख्या शहरात महिलांचं शोषण होत असलं तर ते गंभीर आहे. महिलांच्या विरोधामधील विचारात तुमच्या डोक्यात असतील तर तुम्ही आरक्षण कसं लागू करणार, असा सवालही शिंदे यांनी विचारलाय. मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या विचारांशी मी सहमत आहे. माझ्याकडे वर्गणी मागण्यासाठी येतात तेव्हा मी सांगते की वर्गणी देणार नाही. वस्तू स्वरूपात काही द्यायचं असेल तर देईल. फक्त जयंती, पुण्यतिथी निमित्त नव्हे तर वर्षभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जगले पाहिजे. त्या म्हणाले, संविधान आणि लोकशाही संकटात आलेली आहे, त्यामुळे आज बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची गरज आहे. जात, पात, धर्म बाजूला ठेवून संविधान टिकवण्यासाठी लढाई सर्वांनी लढली पाहिजे. मोदी सरकारने उद्यापासून महिला आरक्षणावरती 3 दिवसांचं संसदेमध्ये अधिवेशन बोलवलंय, पण 2023ला महिला विधेयक मंजूर करण्यात आलं. त्याआधी काँग्रेसनं पंचायत राज संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता 30 महिन्यानंतर महिला आरक्षण लागू करण्याबाबत मोदी सरकारला जाग आले, असा टोला प्रणिती शिंदे यांनी मोदी सरकारला लगावलाय. महिला आरक्षण विधेयक अगोदरच पारित झालंय, पण भाजपला डिलिमिटेशन जनगणना आणायचे हे किती असंविधानिक आहे, कारण डिलिमिटेशनच्या अगोदरच जनगणना होणं गरजेचं आहे. हे सर्व विरोधकांना विश्वासात न घेता एकतर्फी चाललेलं आहे. त्यामुळे लोकशाही व्यवस्थेची प्रथा, परंपरा ही मोडीत काढण्याचं काम मोदी सरकारकडून केलं जात आहे, असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केलाय. जे काही मार्ग जात आहेत महामार्ग, तिथेच ही जमीन आहे, म्हणजे कुठेतरी सरकारमधले लोक त्याला 100% यांची मिलीभगत आहे. आणि अजूनही मला असं वाटतं काही त्यांना पुरावे बाहेर येणार आहेत. पण मी तुम्हाला सांगते, त्याआधी त्यांचं काहीतरी हेच लोक करवतील अशी मी शंका व्यक्त करते.